मिळालीच पाहिजे। अरे या शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी करणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन झालंच पाहिजे। बेजबाबदार कलेक्टरवर कारवाई झालीच पाहिजे। बेजबाबदार कलेक्टरवर कारवाई झालीच पाहिजे। या कलेक्टरवर जर नाही कारवाई झाली तर 2 ऑक्टोबरला आम्ही आत्मदान करणार। जय जवान जय किसान जय जवान जय किसान। सरकारला जर तुम्हाला 1 तारखेपर्यंत 1 ऑक्टोबर पर्यंत जर नाही तुम्हाला निलंबित केलं तर 2 ऑक्टोबरला मी महात्मा गांधीला जा विचारायला स्वर्गात जाणार आहे। ह्याच कलेक्टर ऑफिसवर मी उडी मारणार आहे, आम्ही उड्या मारणार आहोत आणि महात्मा गांधीला विचारणार आहे महात्मा गांधीजी तुम्ही इंग्रज का घालले देशातले, कारण इंग्रजापेक्षा सुद्धा बेजबाबदार हे कलेक्टर आहेत। हे जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर डान्स करीत असतील, उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी जर डान्स करीत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही। त्याच्यामुळं आज माझा शेतकरी आत्महत्या करतोय, माझ्या शेतकऱ्याचं शेत जमीन चाटून गेले, ते शासनाच्या निधीची अपेक्षित आहे, प्रतीक्षित आहे। खुर्चीवर राहायचा अधिकार नाही, तुमची पात्रता नाही, तुम्ही बेजबाबदार जिल्हाधिकारी आहेत, तुम्हाला या शासनानं तुम्हाला निलंबित केलं पाहिजे। माझा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळ्याला सवाल आहे। एक तहसीलदार निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये जर गाणं म्हणत असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करता, तसंच ह्या जिल्हाधिकाऱ्यांना डान्स नाच नृत्य काम केलेलं आहे, तुम्ही ह्यांच्यावर कारवाई करणार का? मला 1 तारखेपर्यंत उत्तर अपेक्षित आहे। मीडियाच्या माध्यमातून त्यांना आवाहन ही करतोय, जर तुम्ही 1 तारखेपर्यंत जर ह्यांच्यावर नाही कारवाई केली तर 2 तारखेला आम्ही सगळेजण हे कलेक्टरपासून आत्मदान करणार आणि ह्याला जिम्मेदार हे सरकार राहणार आहे। या सरकारवर कारवाई ह्या सरकारने ह्या कलेक्टरवर कारवाई करायची आहे, या ॲडिशनल मॅडमवर कारवाई करायची आहे। 2 तारखेला जर नाही झालं तर इथनं उड्या हाणून मी महात्मा गांधींना विचारणार आहे की ह्यांना कशाला पाहिजे तुम्ही डान्स करतात। गार डोंगराची हवा, कलेक्टर साहेब इथं माझा शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात पाण्यानं कष्ट करतोय, त्याचं घर वाहून गेले, त्याचे जनावर वाहून गेले, त्याचे शेत वाहून गेले। कलेक्टर साहेब तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता, तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी आहेत साहेब। 6 दिवस झालं एक माणूस आत्महत्या ते पुरात वाहून गेलाय, त्याला भेटायला तुम्हाला वेळ भेटली नाही। ती 6 दिवसानं ती व्यक्ती आज सापडते आणि तुम्ही गार डोंगराच्या हवेवर तुम्ही नृत्य करत असाल तर तुम्हाला ह्या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही साहेब। तुम्हाला सरकारने त्वरित निलंबित केलं पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। बेजबाबदार कलेक्टरला त्वरित कारवाई करून ह्याच्यावर कारवाई करून ह्याला निलंबित केलं पाहिजे, नाहीतर संघटना जा विचारल्याशिवाय सोडणार नाही। या कलेक्टरच्या पदवीला सुद्धा किंमत नाही राहिली जर हे कलेक्टर जर नाच काम करत असेल। गार डोंगराची हवा, महाराष्ट्रात 10 मे पासून पाऊस चालू आहे। शेतकरी कसा तरी अब्दा शब्द पीक आणतोय, ते पीक ह्या सप्टेंबर महिन्यातल्या 20 तारखेपासून मुसळधार अतिवृष्टी झाली। माझ्या शेतकरी नदीकाठचा शेतकरी त्याची जमीन वाहून गेली, चाटून गेली, त्याच्या घरात पाणी घुसलंय, गुडघेत का गाळ आहे, लेकरांचं साहित्य वाहून गेले, परिस्थिती बेकार आहे। आणि अशा बेकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन दौरा केला पण अद्यापर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर मदत केलेली नव्हती आणि वाटलं होतं ते जर नाही केलं पण कलेक्टर म्हणून त्यांनी काहीतरी त्यांची जिम्मेदारी सांभाळायला पाहिजे होती। परंतु त्या कलेक्टर साहेबाला गार डोंगराची हवा हे नृत्य करायला वेळ आहे, पण माझा 6 दिवस झाले बेपत्ता झालेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही। अनेक कुटुंबातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्या कुटुंबातल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही ह्या कलेक्टर साहेबाकडं आणि नृत्य करायला वेळ आहे ह्यांच्याकडं। ॲडिशनल मॅडम आणि कलेक्टर साहेब यांनी जाऊन ते नृत्य केले, हे चुकीचे नृत्य आहे। आणि हे दुसरी गोष्ट, हे देवस्थानचा कार्यक्रम नव्हता, हे समितीचा कार्यक्रम होता। 8 कोटी रुपये ह्या कार्यक्रमाचा खर्च आहे साहेब। हे 8 कोटी रुपये जर तुम्ही मध्यस्थी केली असते ना तर माझ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना त्यांना कुठेतरी 2 घास खायला भेटलं असतं, पण तुम्ही ते केलेलं नाही, तुम्ही नृत्य केले आणि तुम्हाला ह्या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही, तुम्ही बेजबाबदार कलेक्टर आहेत। माझी शासनाकडे मागणी आहे त्यांच्यावर 1 तारखेपर्यंत 1 ऑक्टोबरपर्यंत त्यांची निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। जर 1 ऑक्टोबरला जर निलंबनाची कारवाई नाही झाली तर 2 ऑक्टोबरला ह्याच कलेक्टर ऑफिसहून आम्ही उड्या मारून जीव देणार आणि स्वर्गीय महात्मा गांधीला जा विचारणार तुम्ही इंग्रज का घालवले देशातले, इंग्रज असते तर माझ्या शेतकऱ्याला मदत मिळाली असती, पण हे बेजबाबदार हे मंत्रिमंडळ असेल किंवा हे बेजबाबदार अधिकारी असतील हे ह्या पात्रतेचं नाही तर
महात्मा गांधीला मी विचारल, साहेब ह्यांच्यावर तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना फोन करून सांगा, अशा कलेक्टरवर ह्यांना राहायचा अधिकार नाही, म्हणून आम्ही सर्वजण ह्याच्यातनं आत्महत्या करणार आणि ह्याला जबाबदार हे सरकार राहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.